नमस्कार सर्वांना, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब शॉर्टच्या श्रावण सिरीज मध्ये. चला तर पाहूया मग 12 ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात पहिलं ज्योतिर्लिंग सोमनाथ ज्योतिर्लिंग. हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे ज्याचा उल्लेख सर्व पुराणांमध्ये आढळतो. सोमनाथ मंदिर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर सौराष्ट्रात वसलेले आहे. म्हणून मंदिराची निर्मिती मानली जाते चंद्रदेवाने सुमारे प्राचीन काळात, आणि नंतर राजा विक्रमादित्य, भीमदेव आणि महाराज शिलादित्य यांनी ते पुन्हा पुन्हा बांधले. हे मंदिर किमान 17 वेळा तोडले गेले. सगळ्यात पहिलं आक्रमण झालं 1025 मध्ये मोहम्मद गझनीकडून, पण दरवेळेस मंदिर नव्याने उभं राहिलं. ही एक श्रद्धेची पुनर्जन्माची कहाणी आहे. मंदिराच्या मागे आहे अरबी समुद्राचं विशाल दृश्य आणि जवळच त्रिवेणी संगम, जिथे सरस्वती, हिरण्या आणि कपिला ह्या नद्या एकत्र येतात. सोमनाथ म्हणजे केवळ ज्योतिर्लिंग नाहीये, तर ते भारताचं आध्यात्मिक प्रतीक आहे, ज्यात इतिहास, भक्ती आणि स्वाभिमान याचं एकत्र दर्शन घडतं. पुढच्या भागात पाहूया मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाबद्दल, महादेवांच्या दक्षिण रूपाकडे एक नजर. जर का तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.